दुष्टपणा करीन का? रमाई, बाबाजी सखू असं वेडवाकडं काही करणार नाही. अरे पण दिगू, डोळ्यासमोर काय दिसतंय? विष? क्षमा करा बाबाजी, पण गरम आंबील फुलांवर टाकल्यामुळे कदाचित फुलं अशी झाली असतील. तू तिला आता पाठीशी घालू नको. बघितलं का मनोरमे, या सखूमुळे तुझं पोरग कसं खुळावलंय. माझ्यावर आणि जिंगरोबावर संशय घेतोय. जालिम विष आहे, जालिम. ठीक आहे, ठीक आहे. मग खातर करायची असेल ना तर एखाद्या जनावराला घेऊन या. एखाद्या कुत्र्याला किंवा शेळीला पाजाय, म्हणजे कळल तुम्हाला. आणा. नाही नाही, तसंच करूया बाबाजी. हा. नको नको नको. का नको? तुझा डाव उघड होईल म्हणून नको? नाही हो, एका मोठ्या प्राण्याचा जीव का धोक्यात घालायचा आपण? बघा 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 कशी बोलतीये. घाबरती म्हणून बोलतीये. मुख्य प्राण्यांचा जीव कसा धोक्यात घालायचा? हो नाही हो, मी का घाबरू? मी पाप कर्म मनातही केलं नाहीये. मी विष घातलंच नाहीये. नाही घातलं ना तू? हा, विष घातलं नाही ना? मग आता मागं नाही हटायचं. समध्यान मोर हेच बोलायचं. बोल. हो खरंच, माझ्या मनात असं कधी सुद्धा येणार नाही. आता ते नाही ग, तू यात ईज घातलं नाहीस हे समध्यान समोर बोलायचं. बोल. मी नाही घातलं यात विष. मग आता ही आंबील तूच प्याची. घे, पी. सखू, अगं उगीच विषाची परीक्षा घेऊ नकोस. बाबाजी सांगताय म्हणजे त्यात विष असणार. ए दिगू, आता तू मागे खेचू नको तिला. आम्हाला खोटं पाडलं होतंस नव. मग आता बघच. आणि सखू, तू कबूल केलंयस, तुला प्यावं लागणारच. ही टुरायाची शपथ आहे तुला. ठीक आहे, मी पिते.